नमस्कार मंडळी, पल्लवी धारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया या जयघोष आपण सगळेच करतो, पण तुम्हाला माहीत आहे का या मोरया नावामागे कोण आहे? आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील चिंचवडमधील पवित्र मोरया गोसावी टेम्पल येथे. इथे संत मोरया गोसावी यांनी आपले संपूर्ण आयुष्य गणपतीच्या भक्तीत अर्पण केले. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि भक्तिमय वातावरण जाणवतं. आजूबाजूला गणपतीचे जयघोष, फुलांची सुगंध आणि भक्तांची गर्दी, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, संत मोरया गोसावी हे 14-15व्या शतकातील महान गणेश भक्त होते. त्यांनी मोरगाव येथे कठोर तपश्चर्या केली आणि गणपतीची कृपा मिळवली. नंतर त्यांनी चिंचवड येथे वास्तव्य केलं आणि इथेच त्यांची समाधी आहे. त्यांच्या भक्तीमुळेच गणपती बाप्पा मोरया हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. या मंदिराची रचना साधी पण अत्यंत पवित्र आहे. आतमध्ये असलेली गणपतीची मूर्ती अत्यंत जागृत मानली जाते. भक्त इथे येऊन मनोकामना व्यक्त करतात आणि अनेकांना त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभवही इथे मिळतो. मित्रांनो, इथे बसून काही क्षण डोळे बंद करून प्रार्थना केली की मनाला एक वेगळी शांती मिळते. घंटांचा आवाज, मंत्रोच्चार, सगळंच वातावरण भक्तीने भारलेलं आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन जातो, हे नक्की. गणेशोत्सवाच्या काळात तर इथे प्रचंड गर्दी असते. तसेच संकष्टी चतुर्थीला हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात. संपूर्ण परिसर दिव्यांनी आणि सजावटीने उजळलेला दिसतो. मित्रांनो, जर तुम्ही इथे येणार असाल तर सकाळी लवकर या, म्हणजे शांतपणे दर्शन घेता येईल. चिंचवड रेल्वे स्टेशन पासून मंदिर अगदी जवळ आहे, त्यामुळे प्रवासही सोपा आहे. तर मित्रांनो, हे होतं चिंचवडमधील पवित्र मोरया गोसावी मंदिर. हे असं ठिकाण जिथे भक्ती, इतिहास आणि श्रद्धा एकत्र येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कुठल्या ठिकाणावर पाहायला आवडेल. गणपती बाप्पा मोरया.